नमस्कार मंडळी. आज आणखीन एक गुड न्यूज आहे बघा. आपल्याला स्पीड पोस्टनं हे काय आलेलं आहे. बेबो थोडं जवळ येऊन दाखव. व्यवस्थित दिसतंय का सगळ्यांना? हे कुठून आलंय हे तर दिसतंय का? बघा मंडळी, हे आलेलं आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा. आता काय आलेलं आहे हे बघा. सील पॅक आहे, पूर्ण सील पॅक आहे. आता हे आम्ही तुमच्या समोर उघडणार आहोत. तर बघूयात आपण. असं बघूयात कुठून कट करायचंय. गुड न्यूज आहे, गुड न्यूज. बघा छानपैकी कट करूयात. अशीच गुड न्यूज तुमच्या सपोर्टमुळे आणखीन मिळणार आहे लवकर. तर सर्वांनी सपोर्ट करा, व्हिडिओ बघत राहा, शेअर करा, कमेंट करा. हो, आणि इतरांना पण शेअर करा. आम्ही कट करत आहोत काळजीपूर्वक. नेमकं हे काय आहे आणि प्रत्येक क्षेत्रामधलं आपलं जे काही आपण यश मिळवतो ते आपल्याला आनंदच देऊन जात असतं. हे कट झालेलं आहे. ही कात्री बाजूला ठेवतो आणि आता बघूया. आतमध्ये काय आहे फार महत्वाचं आहे. तुमच्या समोर हे मी दाखवतो आहे. वा 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 मंडळी, हे बघा. जवळून दाखवा आपल्या सगळ्यांना, युट्यूब फॅमिलीला. दिसतंय ना? पूर्ण दिसतंय मंडळी. मी आता हे वाचून दाखवतो. मॅडम बघा, हे आहे आपलं बार काउन्सिल ऑफ इंडिया. बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे आपली जी वकिली क्षेत्रामधली अत्यंत नावाजलेली सर्वोच्च संस्था बार काउन्सिल ऑफ इंडिया, त्यांच्याकडून आपल्याला हे आलेलं आहे COP म्हणजे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस. जे वकिली क्षेत्रामध्ये आपणास प्रॅक्टिस करायची असेल तर ती एक परीक्षा असते, ऑल इंडिया बार एक्झाम, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे AIBE. ती पास व्हावी लागते. आणि हे सर्टिफिकेट 2023, त्याचा नंबर आहे पुढे 1112 आणि बघा, कॉन्स्टिट्यूटेड अंडर दी ॲडव्होकेट्स ऍक्ट 1961 खाली लिहिलेलं आहे. आणखीन जवळ घ्या, तुम्हाला दाखवतो. इथं माझं पूर्ण नाव आहे. दिस इज टू सर्टिफाय दॅट मिस्टर मिस असं लिहिलेलं आहे. आणि इथे माझं नाव शिंदे सचिन महादेव, सन ऑफ महादेव, दी ॲडव्होकेट्स ऍक्ट 1961 विथ SBC एनरोलमेंट नंबर. हा माझा एनरोलमेंट नंबर वगैरे दिलेला आहे बघा मंडळी. आणि इथं ऑल इंडिया बार एक्झामिनेशन रोल नंबर, ज्या नंबरवरती मी बसून ही परीक्षा दिलेली होती. अतिशय आनंदाचा हा क्षण. हे सर्टिफिकेट फार महत्वाचं असतं मंडळी. हे आज आलं आणि हे मी तुमच्या समोर शेअर पण करतो आहे ही माहिती, की बार काउन्सिल ऑफ इंडिया कडून आपल्याला हे सर्टिफिकेट आलेलं आहे. अभिनंदन सर. थँक्यू. तुम्ही देखील आपल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला अभिनंदनाचे मेसेजेस कमेंट लिहा. सर्वांनी कमेंट करा.